लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे वासंतीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. डॉक्टर वासंतीला चेक करत असतात. तिच्या काही बेसिक टेस्टसुद्धा करण्यासाठी इथे सॅम्पल दिलेले असतात. आता इथे रुद्र डॉक्टरांना विचारत असतो, डॉक्टर खूप जास्त सिरियस तर नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका. आता आपण सॅम्पल दिलेले आहेत. जोपर्यंत रिपोर्ट्स येत नाही तोपर्यंत मी फारसं काही सांगू शकत नाही, पण एकंदरीत अनुभवावरून एकच गोष्ट सांगू शकतो की फार काही सिरियस नसावं, पण तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल असं डॉक्टर इथे रुद्रला सांगत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला नागेश्वरचा रुद्रला कॉल आलेला असतो आणि नागेश्वरचा रुद्रला कॉल आल्यानंतर आता नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव आम्ही लगेचच ताबडतोब तिकडे येतो. आम्ही इथे अशा पद्धतीने नाही थांबू शकत, कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आता सहनच होत नाही आहेत, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, हे बघा आबासाहेब, इकडे तुम्हाला येण्याची काहीच गरज नाही आहे. तुमच्या हाताची जखम आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही इकडे न आलेलेच बरे. हे बघा, तुम्ही तिथेच थांबा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला तिथे स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि तसंही मी इथे आहे ना, मी इथे असल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. नका काळजी करू. जर आईसाहेबांना काही त्रास झाला किंवा अजून काही गोष्टी झाल्या तर नक्कीच तुम्हाला सांगण्याचा आणि फोन करून कळवण्याचा प्रयत्न करेल, पण आत्ता इथे काहीच गरज नाही आहे तुम्ही इथे येण्याची, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, बघितलं खरंच ना, मालकीनबाई पण काय वेळेला आजारी पडल्यात ना की काही विचारू नका. खरं पाहायला गेलं ना तर ते आत्ता अशा वेळी आजारी पडल्यात ना की काही विचारूच नका. बरं झालं उलट त्या ह्या वेळेला आजारी पडल्यात ते, म्हणजे कसं आहे ना, काही झालं ना तरीसुद्धा त्यांनी ह्या वेळेला आजारी पडणं हे आपल्यासाठी सगळ्यात चांगलं आणि एक मस्त आयतच कुलीत हातामध्ये आलेलं आहे. आता त्या गिरिजाची वकिली करण्यासाठी आणि तिला पाठीशी घालण्यासाठी ह्या घरामध्ये कोणीच राहिलं नाही, असं सुद्धा आता इकडे नागेश्वर बोलत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, कुशल गेल्याची खबर जेव्हा गिरिजाला समजते तेव्हा गिरिजा कोलमडलेली असते. गिरिजा म्हणत असते, नाही नाही, हे सगळं अशा पद्धतीने होता कामा नये, कारण मी कशा पद्धतीने आणि कसा विचार केला होता असं इकडे ती बोलत असते. आता जर त्या कुशलकडून पुरावा मिळाला असता आणि कुशलकडून मिळालेल्या पुराव्यामुळे आपण सगळं व्यवस्थित केलं असतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता आपण इकडे पाहतो की विशाखा म्हणत असते, अगं पण तू कोणासोबत पंगा घेतलास ही तरी गोष्ट तुझ्या लक्षात येते का गिरिजा? तुला कळत नाही का? तू त्या नागेश्वरसोबत पंगा घेतलेला आहेस आणि नागेश्वरसोबत पंगा घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. काय गरज होती तुला नागेश्वरसोबत पंगा घेण्याची? अगं जर तू नागेश्वरसोबत पंगा घेतला नसतास तर एक वेळा ठीक होतं, पण नागेश्वरसारखा माणूस कसा आहे काय आहे ह्या गोष्टी तुला माहिती आहेत ना, आणि तरीसुद्धा तू त्याच्यासोबत पंगा घेतलेला आहेस, असं सुद्धा आता इकडे ती तिला सांगत असते. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, पण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत ना, हे सगळं मी का आणि कशामुळे केले? हे सगळं फक्त आणि फक्त मी इथे माझ्या बाबांना फक्त न्याय मिळवून देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगू का, मला आता इथे कोणावरच विश्वास राहिला नाही आहे. मला आता फार भीती वाटायला लागलेली आहे. कसा मी माझ्या बाबांना न्याय मिळवून देणार आहे तेच मला समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना आता लगेचच इकडे जी काही विशाखा आहे ती तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत
म्हणत असते आणि पूर्ण प्रयत्न केल्यानंतर आता आपण पाहतो की ती म्हणत असते तू काळजी करू नकोस. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते कशी काळजी करू नको, शेवटचा पुरावा होता ग तो, आणि शेवटचा पुरावा सुद्धा माझ्या हातातून निघून गेलेला आहे. मग मी कशी शांत बसणार आहे तेच मला काही केल्या कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता विशाखा रडायला लागलेली, इथे गिरिजा रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते खरं तर रुद्रचा सुद्धा माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे. मी रुद्रला ह्या सर्व गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने समजावून सांगणार आहे हे सुद्धा मला आता इथे समजत नाही आहे. सांग ना, मी कसं हे सगळं रुद्रला समजावून सांगू आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करू तेच मला कळत नाही. रुद्रने तर इथे माझ्याशी बोलणं सुद्धा टाकलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. बरोबर आपण पाहतो की आता विशाखा गिरिजाला म्हणत असते हे बघ गिरिजा, आत्ताच्या आता तू घरी जा, इथे थांबणं तुझं योग्य नाहीये, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता आपण इकडे पाहतो गिरिजा आता घराकडे निघालेली असते. जेव्हा गिरिजा घराकडे निघते तेव्हा आता नागेश्वर जो आहे ना, तो नागेश्वर तिथेच खुर्चीवरती बसलेला असतो आणि नागेश्वर खुर्चीवर बसलेला असताना आता इकडे गिरिजा म्हणत असते नाही, खरं पाहायला गेलं ना तर तुम्ही किती आतल्या गाठीचे आहात हो. तुम्ही त्या कुशलला मारून टाकलं, का असं वागलात तुम्ही, का मारून टाकलं त्या कुशलला. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर इकडे शांततेत बसूनच तिथे सर्व काही ऐकण्याचा आता प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न केल्यानंतर इथे तो फक्त आणि फक्त तिच्याकडे बघतच असतो. त्याच वेळेला गिरिजा त्याच्यावर आरोप करत असते. ती म्हणत असते तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी तुमचा हा जो काही काळा चेहरा आहे ना तो सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो काय बोलताय तुम्ही हे, आणि तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का, तुम्ही कशा पद्धतीने वागताय, काय करताय, ही गोष्ट तुमच्या तरी लक्षात येते का, तुम्ही काय केलेलं आहे हे तरी तुम्हाला समजतंय का. तुम्ही नाही नाही म्हणता आणि तुम्ही नाही नाही म्हणून शेवटी आमच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसता. तुमची हिंमत कशी होती ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची, तुम्ही समजता कोण स्वतःला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. प्रत्येक वेळी आम्हाला असं दाखवून देता की तुम्ही आमच्या बाजूने उभ्या आहात म्हणून, पण तसं अजिबातच नाही. तुम्ही आमच्या बाजूने उभ्या नाही तर प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला डबल क्रॉस करत आलेला आहात. आणि तुम्हाला काय वाटलं की तुम्ही काहीही कराल आणि तुम्ही काहीही केल्यानंतर आम्ही तुमचं सगळं काही म्हणणं आणि सगळ्या गोष्टी ऐकून घेऊ, असं अजिबातच होणार नाही. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते की ती पाताळ यंत्री आहात व तुम्ही. खरं सांगू का तुम्हाला, तुमचं हे रूप जे आहे ना ते आत्ता जरी मी सर्वांसमोर नाही ना आणलं तरी सुद्धा लवकरच मी ते सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तो म्हणत असतो काय मग कोणाला सांगणार आहात, तुमचं ऐकण्यासाठी आहेच कोण घरामध्ये, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. त्याच वेळेला ती म्हणत असते म्हणजे 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 काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्यावर आता लगेचच इकडे ती म्हणत असते रुद्र रुद्र म्हणून आवाज देत असते, पण रुद्र म्हणून आवाज दिल्यानंतर तिला मात्र काहीच रिप्लाय भेटत नाही. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते कुठे पाठवलंय तुम्ही, खरं खरं सांगा. सासूबाई आणि रुद्र ह्या दोघांना सुद्धा तुम्ही कुठे पाठवलं आहे, काय झालेलं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत काय केले. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो मी त्यांच्यासोबत काय आणि काहीही करू शकणार नाही, कारण इथे तुमच्यामुळेच तुमच्या लाडक्या सासूबाईला त्रास झालाय, तुमच्यामुळे तुमची लाडकी सासूबाई हॉस्पिटलमध्ये आहे, समजतंय का तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. त्याच वेळेला गिरिजा आता लगेचच खोलीमध्ये येते, फ्रेश होते आणि विचार करत असते नेमकं सासूबाईंना काय झालेलं असेल, सासूबाई ठीक तर असतील ना, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत का आणि कशामुळे झालेल्या आहेत, काय झालेलं असेल सासूबाईंना, असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. आणि लगेचच आता इकडे ती वासंतीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. आता वासंतीचा मोबाईल रुद्रकडे असतो आणि वासंतीचा मोबाईल रुद्रकडे असताना आपण पाहतो की इथे
ती कंटिन्यू कॉल करत असते, पण कंटिन्यू कॉल करत असताना सुद्धा आता तिच्या हाती मात्र काहीही लागत नाही आणि काही न लागल्यामुळे ती लोक फोनच उचलत नसतात. आता इकडे रुद्र म्हणत असतो, ह्या का सतत फोन करत आहेत. त्याचबरोबर आता इकडे ती पुन्हा रुद्राच्या फोनवर फोन करत असते, तरीसुद्धा रुद्र तिचा फोन उचलत नाही. आणि त्यानंतर मात्र इकडे ती विचार करत असते, काय करू, रुद्र तर माझा फोनसुद्धा उचलत नाही आहेत, काय झालं असेल आईला. तेवढ्यातच आता उर्वशी तिथे येते आणि उर्वशी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, काय झालंय म्हणजे, अगं ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि तुझी अजूनसुद्धा अशी अपेक्षा आहे की त्याने तुझा फोन उचलावा म्हणून. कसा कसा फोन उचलणार आहे तो तुझा, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झाल्यात. त्यावर ती म्हणत असते, माझ्यामुळे झाल्यात म्हणजे मला नाही समजलं, मी काय केलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं तुझ्या ह्या अशा आरोप करण्याने आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मावशीच्या मनाला खूप काही लागलंय आणि त्यामुळे तिला इथे पॅनिक अटॅक आलेला आहे. तुझ्या गोष्ट इथे लक्षात येते का. तेव्हा ती म्हणत असते, काय हो, कारण आत्ता तर काहीच नाही झालं वाटतं, म्हणजे खरं खरं सांगताय तुम्ही, हे आईंना काही नाही झालेलं, तुम्ही दोघी जणी खोटं बोलताय, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे जी सावी आहे ती म्हणत असते, आम्ही आणि का खोटं बोलू, आम्ही काहीच खोटं बोलत नाही, हे जे काही झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते, आत्ते सासूबाई प्लीज तुम्ही एकदा रुद्रला फोन करा ना, रुद्रला फोन करून मला आईंशी बोलायचंय, मला बरोबर इथे म्हणजे आई कशा आहेत काय आहे हे सगळं काही मला काढून घ्यायचंय, प्लीज तुम्ही एकदा फोन करा ना. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, जा, तुझा कोण फोन उचलणार आहे, रुद्र जर तुझा फोन उचलत नसेल तर आम्ही का तुझा फोन लावू आणि का बोलणं करून देऊ. आता गिरिजाकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नसतो. गिरिजा मात्र कसल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि धावतच आता ते श्रीकडे जात असते आणि म्हणत असते, काय करू, मला आता श्री मदत नक्कीच करेल असा विचार ती करते. आणि श्रीकडे गेल्यानंतर श्री म्हणत असतो, काय झाले गिरिजा, काय झाले, तू ठीक आहेस ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मी ठीक नाही, माझं काही होईल रे, पण तू आत्ताच्या आत्ता रुद्रांना कॉल कर. तेव्हा तो म्हणत असतो, अगं झालंय काय ते तरी सांग. तेव्हा ती म्हणत असते, तू फोन कर ना प्लीज, कारण आईंना इथे हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि रुद्र माझा काही केल्या फोन उचलत नाही आहेत, प्लीज मला आईंची फार काळजी वाटते, तू फोन कर ना. असं म्हणून आता शेवटी लगेचच श्री आता इकडे रुद्रला कॉल करत असतो आणि श्रीने रुद्रला कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो, काय रे मावशीची तब्येत कशी आहे आता. त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, इथे त्यांची तब्येत खराब झाली आहे, बिघडली आहे, ही गोष्ट तुला कशी समजली, कारण ही गोष्ट आणखी तर कोणालाच माहिती नाही आहे. त्याच वेळेला आता श्री म्हणत असतो, ते महत्त्वाचं नाही आहे ना जास्त, आता मावशी कशी आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि सांग ना मावशी कशी आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, त्या खरं तर बऱ्या नाही येतं, म्हणजे हे सगळं काही तुझ्या लाडक्या बहिणीमुळे झालेलं आहे. असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. हो, गिरिजाचं बोलणं त्यांच्या मनाला फार लागलं आहे आणि गिरिजाचंच त्यांनी टेन्शन घेतलं आहे आणि त्याचमुळे त्यांना इथे चक्कर आली. आता काही ब्लड टेस्ट केले आहेत, रिपोर्ट्स येण्याचे बाकी आहेत. आणि काय रे, तुझी गिरिजा बहीण आहे ना, आणि बहीण असल्यामुळे इथे तुला कळत नाही का रे, किंवा तिला तरी सांग ना की कसं वागायचं, काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या, हे कमीत कमी तू तरी सांगू शकतोस की नाही, असं सुद्धा तो म्हणत असतो. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे नागेश्वर इथे खूपच मोठा प्लॅन करत असतो. आता नागेश्वर ह्या तिघींकडे जातो आणि त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, पण आता मला सांगा दादासाहेब, आता नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने त्या गिरिजाचा आता इकडे शेवट करायचा आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं म्हणजे की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जी काही तुमची वहिनी आहे ना, म्हणजे आमच्या मालकीनबाई आहेत ना, त्या बरोबर ऐन वक्ताला इथे आजारी पडल्यात, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, खरं सांगू का, हे बघा आता त्या आजारी पडल्यात ना, मग आता गिरिजा त्यांना भेटायला जाईलच ना, पण गिरिजा एकटी जर भेटायला ती गेली आणि एकटीला जर आम्ही गाडी अरेंज करून दिली तर त्यांना आमच्यावर संशय येऊ शकतो, म्हणजे नाही समजलं. म्हणजे आता काय करायचं, सावी एक काम कर, तू सुद्धा गिरिजाबरोबर तिकडे पुण्याला जाण्याचा प्लॅन कर, असं ते म्हणत असतात. तेव्हा सावी म्हणत असते, पण मी का जाऊ पुण्याला, मला नाही जायचंय आणि मला तिथे तुम्ही मारण्याचा प्लॅन तर करत नाहीत ना. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, डोक्यावर पडली आहेस का,
तुला मारण्याचा आम्ही का प्लॅन करू? वेडी आहेस का तू? असं काही नाही आहे. हे बघ, आता तुला एक गोष्ट सांगतो, प्लॅन काय करायचा आहे. काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे की आता तू गिरिजाबरोबर इथून जायचं, पण काहीतरी निमित्त काढून, काहीतरी कारण सांगून रस्त्याच्या मध्येच तू उतरायचं, म्हणजे गिरिजाला संशयसुद्धा आला नाही पाहिजे असं तू करायचं आहेस. आणि हे बघ, पण लक्ष ठेव, रस्त्याच्या बरोबर तू मध्ये गेल्यानंतर उतरायचं, नाहीतर नाही उतरलीस तर तुझासुद्धा दैंड होणार. आता त्या गिरिजाला तिच्या दत्तू लोखंडेकडे पाठवण्याची वेळ आली आहे. तिला दत्तूला इथे न्याय मिळवून द्यायचा आहे ना. आमच्या विरोधात पुरावे शोधून आम्हाला शिक्षा करायची आहे ना. मग आता हिला सुद्धा आता दत्तू लोखंडेकडे पाठवण्याची वेळ आली आहे, आणि त्यामुळेच हा प्लॅन आता इकडे करायचा आहे. आता आम्ही एकटीसाठी गाडी अरेंज करून दिली तर ती काही गाडीत बसणार नाही, तिला आमच्यावर संशय येईल. आणि तुम्हाला सांगू का, ती सासूबाईंना भेटायला नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे आपण काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट करायची, मध्येच तू रस्त्याच्या मध्ये उतर. आणि रस्त्याच्या मध्ये उतरलीस ना तर मग गाडी आणखी थोडीशी पुढे जाईल, आणि गाडी आणखी थोडीशी पुढे गेल्यानंतर मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी त्या पद्धतीने करता येतील, असं सुद्धा नागेश्वर म्हणत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव सावी, तुला रस्त्याच्या मधोमध उतरायचं आहे. ही गोष्ट सुद्धा तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. आणि जर तू रस्त्याच्या मधोमध नाही उतरलीस तर मग तुझा बाजार उठला म्हणूनच समज. तुला सुद्धा मग वर ढगात जावं लागेल. त्याच वेळेला सावी म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका आबासाहेब. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता गिरीजा इथे वरचं तिकीट काढणारच. गिरिजा आता पुन्हा घरी कधीच येणार नाही असं सावी म्हणत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो की नागेश्वरने त्याचा प्लॅन ऑन केलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता रुद्र स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी श्रीला सांगत असतो. आणि श्रीला सांगत असताना आपण पाहतो की इकडे आता तिथेच बाजूला प्रभास असतो, आणि बहुतेक प्रभासला ना इकडे वाचवण्यात आलेलं असतं. जेव्हा तो खोल दरीतून इथे पडतो त्यावेळेस त्याला काही लोकांनी ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असावं आणि प्रभास वाचलेला असावं. आता गिरिजाबद्दलचं जे काही मत आहे ते मत इकडे रुद्र श्रीला सांगत असतो, आणि तेच मत आता इकडे प्रभास ऐकण्याचं काम करत असतो. तेव्हा प्रभास मनामध्ये म्हणत असतो, नाही, ह्या पोराला काहीही करून उडगीबद्दलचं सत्य सांगायला पाहिजे. उडगी तशी नाही आहे, आणि ह्याच्या आत्यानेच मला उंच दरीतून ढकलून देण्याचं काम केलं होतं, आणि तेच आता इकडे ह्याला सांगितलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सावी आहे ती सावी मुद्दामच आता फोनवर बोलण्याचं काम करत असते. म्हणजे त्यांना त्यांचा प्लॅन जो आहे ना तो इथे अंमलात आणायचा असतो. आता प्लॅन अंमलात आणण्यासाठी आपण पाहतो की लगेचच इकडे ती फोनवर बोलण्याचं नाटक करत असते. ज्या ठिकाणी गिरिजा उभी असते आणि गिरिजा देवी आईला साकडं घालत असते, ती म्हणत असते, माझ्या आईला इथे तू काही कर पण बरं कर, माझ्या आईला इकडे बरं कर आणि सर्वांसमोर आणून उभा कर. आणि काही जरी झालं ना तरी मी तुला एक नवस करते, मी तुझी खणा नारळानं ओटी भरेल असं गिरिजा म्हणत असते. तर इकडे सावी रुद्रशी फोनवर बोलण्याचं नाटक करत असते. आता ती म्हणत असते, अरे रुद्र कशी आहे आता काकूंची तब्येत, बऱ्या आहेत ना त्या? त्यावेळेस इकडे उर्वशी म्हणत असते, नाही ना, आणखी ती बरी नाही, खूपच जास्त डेंजर आहे. त्याच वेळेला आता सावी म्हणत असते, म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? डॉक्टर काय म्हणतायत? आणि बेस्ट डॉक्टर आहेत ना ते? आणि त्याचबरोबर तू डॉक्टरांशी बोलला नाही आहेस का? डॉक्टरांनी आणखी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली नाही आहे का? तेव्हा गिरिजा हे सगळं काही बोलणं ऐकत असते. म्हणजे ती असं दाखवून देत असते की रुद्रशी ती बोलत आहे. त्यावेळेला सावी म्हणत असते, तू रुद्र काळजी करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येण्यासाठी तयार होते आणि तुझ्याकडे पुण्याला येते, कारण तू तिथे एकटाच असशील ना. तेव्हा आता गिरिजा तिथे येते आणि सावीला म्हणत असते, रुद्रचा फोन आहे का? प्लीज मला दे ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, प्लीज मला फोन दे ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं म्हणत असते. तेव्हा लगेच आता इथे त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की ती म्हणत असते, मला इकडे पुण्याला जायचं आहे कारण त्यांची तब्येत फारच जास्त खराब झालेली आहे. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी गिरिजा म्हणत असते, नाही मला काही जरी झालं ना तरी सुद्धा पुण्याला जायचंच आहे असं ती म्हणत असते. आणि त्यामुळे असं म्हटल्याबरोबर आता नागेश्वरकडे जाते आणि नागेश्वरला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम
काम करत असते. आता लगेचच इकडे नागेश्वर त्याच्या कारखान्यामध्ये कॉल करतो आणि कारखान्यामध्ये कॉल करून म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता आमच्या कारखान्यातून एखादी गाडी पाठवा आणि ती गाडी आता इकडे आमच्या सुनबाईंना पुण्याला घेऊन जाईल, असं तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता आपण पाहतो की इकडे हे सगळं काही झाल्यानंतर आता नागेश्वर त्याच्या माणसांना फोन करून सांगत असतो आणि म्हणत असतो, हे बघा, सावट आता जवळच आलेला आहे. आता सावट जवळच येतंय, त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करायची आहे. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट करा, सावटाला इथे त्या दत्तू लोखंडेच्या सोबतीला पाठवून द्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता इकडे उर्वशी येते आणि उर्वशी तिथे आल्यानंतर म्हणत असते, मग काय चाललंय आबासाहेब, आता काय होणार आहे? तो म्हणत असतो, काही नाही, आता जी काही गिरिजा आहे ना, ती गिरिजा लवकरात लवकर तिथून निघून जाईल आणि गिरिजा तिथून कुठे निघून जाईल तर दत्तू लोखंडेकडे जाईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इकडे सावी अगोदरच गाडीतून उतरलेली असते आणि गाडीमध्येच बंद पडते. आता गाडीमध्येच बंद पडल्यानंतर गिरिजा विचारत असते, काय झाले, गाडी अशी मध्येच का बरं बंद पडलेली आहे? आणि तेव्हा लगेच समजतं की आता इकडे गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. असं समजल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे ड्रायव्हर म्हणत असतो, चेक करावं लागेल, असं म्हणून आता ड्रायव्हर खाली उतरून चेक करायला लागतो. आता चेक करत असताना आपण पाहतो की इकडे एक माणूस येतो आणि त्याचबरोबर पेट्रोलनी भरलेली बॉटल ही पुन्हा गाडीखाली फेकत असतो. तेव्हा गिरिजेच्या मनामध्ये खूपच मोठा संशय येतो आणि गिरिजा त्या गाडीतून उडी टाकणार असते. तर प्रेक्षकांनो, शेवटी आता प्रभास सुद्धा जिवंत असतो. प्रभास आता ह्या सर्व गोष्टी नागेश्वर विरोधातच्या रुद्रला सांगेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे.